नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर. तर आपण क्लास 6चं चॅप्टर नंबर 1 3 डायमेन्शनल शेप शिकत आहोत. तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. आणि पिरॅमिडचं डिफरन्स काय आहे. तर आपण काय काय शिकलो. प्रिझम काय दिलंय, द बॉटम फेस अँड द टॉप फेस आर ट्रायंग्युलर. त्याचे काय प्रिझममध्ये काय असते, बॉटम फेस अँड टॉप फेस आर ट्रायंग्युलर, स्क्वेअर शेप अँड पॉलिगॉनल. तर कसे शेप असू शकतात, ते ट्रायंग्युलर असू शकतात, स्क्वेअर असू शकतात, पॉलिगॉनल. जो पण प्रिझम दिला आहे आपल्याला त्या प्रिझमनुसार त्याचे काय असतील, फेसेस असतील. ओके. आणि व्हर्टायसेस दे आर ऑन द बॉटम अँड टॉप सरफेसेस. प्रिझममध्ये काय असते, दे आर ऑन द बॉटम अँड टॉप सरफेसेस. व्हर्टायसेस कुठं असतात, टॉपला आणि बॉटमला असतात. आपल्याला ही एक डायग्राम दिली आहे, आपण ह्या डायग्रामवरून समजू घ्या. आता ही डायग्राम बघा, याचे किती साईड्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजे काय, हेक्झॅगोनल प्रिझम आहे हे काय हेक्झॅगोनल प्रिझम. ठीक आहे. तर आता याचे काय फेसेस कुठले असतील, तर बघूया आपण याचे फेसेस कुठले असतील. हा झाला याचा, आपण हा जो वरचा दिसत आहे, हा वरचा काय होईल याचा, हा जो वरचा आहे हा काय होईल, टॉप फेस. हा वरचा. आणि असंच सेम खाली असेल तो काय होईल, बॉटम फेस होईल. हे बघा इकडे हे असं, हे होईल टॉप फेस त्याचं. आणि सेम खाली असेल तो होईल त्याचा बॉटम फेस. हा होईल टॉप फेस आणि सेम असेल खाली तो होईल त्याचा बॉटम फेस. हे असं प्रिझममध्ये असते. आणि काय 3 टाइम्स द नंबर ऑफ साईड्स ऑफ टॉप ऑर बॉटम सरफेसेस. आणि किती टाईम असते ते, 3 टाइम्स असते. त्याच्या साईड्स किती झाल्या, 6 झाल्या. याच्या साईड हेक्झॅगॉन असल्यामुळे 6 साईड, तर त्याच्या किती 3 टाइम्स असतील. म्हणजे किती झाले 18. म्हणजे याच्या एजेस किती असतील, याच्या 18 असतील. हे बघा, 3 टाइम्स द नंबर ऑफ साईड्स ऑफ टॉप ऑर बॉटम सरफेसेस. म्हणजे याच्या नंबर ऑफ एजेस किती असतील, 18 असतील. ओके. आता पिरॅमिड बघूया. द बॉटम फेस इज अ ट्रायंग्युलर. बॉटम काय असेल, ट्रायंग्युलर असेल, स्क्वेअर शेप असेल, और पॉलिगॉनल असेल. बॉटम फेस इज अ ट्रायंग्युलर, स्क्वेअर शेप और पॉलिगॉनल. ठीक आहे, ट्रायंग्युलर, स्क्वेअर किंवा पॉलिगॉनल असू शकते. आणि व्हर्टिकल फेसेस आर ट्रायंग्युलर. आणि व्हर्टिकल फेसेस काय असतात, ट्रायंग्युलर असतात. इथं हा मेन पॉईंट आहे. इथं व्हर्टिकल फेसेस काय असतात, ट्रायंग्युलर असतात. आणि इथले व्हर्टिकल फेसेस काय असतात, प्रिझमचे रेक्टँग्युलर असतात. तर प्रिझममध्ये काय असते, रेक्टँग्युलर असते. आणि पिरॅमिडमध्ये ट्रायंग्युलर असते. कारण पिरॅमिड असं वर असं काय असं मीट होते वर. म्हणजे इथं त्याला पिरॅमिड म्हणतात. एका पॉईंटला जाऊन ते मीट होते. आता एखादी आपण अशी डायग्राम बघूया बाजूला. हे बघा, प्रिझम आणि ट्रायंग्युलरचं, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. आता आपण स्क्वेअर पिरॅमिड घेऊया. बघा आता हा आहे त्याचं असं, हे स्क्वेअर असेल. स्क्वेअर पिरॅमिड आपण बघूया. हे त्याचे काय, हे ट्रायंगल्सने त्याला असं जोडलं असते. मग हे चारही जे ट्रायंगल असे मीट होतील. आणि काय बनेल, तर बघा इथं हे आहे स्क्वेअर पिरॅमिड. हे जे दिसत आहे हे आहे स्क्वेअर पिरॅमिड. आपण त्याला ओपन करून सांगितलं आहे. ठीक आहे. आणि हे स्क्वेअर प्रिझम, हे वरचं आहे, हे स्क्वेअर प्रिझम आहे. ठीक आहे. हे आहे स्क्वेअर प्रिझम. तर बघा पिरॅमिडमध्ये काय असते, तर हे व्हर्टिकल फेसेस काय असतात, ट्रायंग्युलर असतात. हे बघा, हे जे व्हर्टिकल फेसेस आहेत हे याचे काय आहेत, हे ट्रायंग्युलर. हे कंपल्सरी असते, कारण एका पॉईंटला वर असं टोक बनवते तो. असं जेव्हा हे इथं मीट होतील
तेव्हा असं असं काय हे असं कोन बनेल तिथं, म्हणून ते काय असतात ट्रँग्युलर असतात. आणि पिरॅमिडमध्ये काय असते, पिरॅमिडमध्ये काय असतात ते व्हर्टिकल फेसेस काय असतात रेक्टँग्युलर असतात. हे बघा काय असतात ते रेक्टँग्युलर असतात. म्हणजे हा काय स्क्वेअर पिरॅमिड असल्यामुळे हा याचा फेस काय असेल स्क्वेअर असेल आणि हे 4 रेक्टँगल 1 2 3 4 ठीक आहे. आणि हा त्याचा टॉप फेस आणि हा झाला त्याचा बॉटम फेस. ओके, तर हा वरचा हा झाला टॉप फेस आणि हा खालचा झाला बॉटम फेस. तर हे टॉप आणि बॉटम काय असेल हे सारखेच असेल. टॉप आणि बॉटम काय असतील हे हा टॉप आणि हा झाला बॉटम आणि हे काय 4 रेक्टँगल झाले त्याचे. ते कशाने व्हर्टिकल फेसेस काय असतात रेक्टँगल असतात. कशामध्ये तर प्रिझममध्ये. आणि पिरॅमिडमध्ये काय असतात ट्रायंग्युलर असतात. हा मेन पॉईंट आहे त्याचा, हे लक्षात ठेवा. व्हर्टायसेस आर ऑन द बॉटम अँड टॉप फेसेस. व्हर्टायसेस कुठे असतात बॉटमला पण असतात आणि टॉपला पण असतात. कशामध्ये प्रिझममध्ये. आणि पिरॅमिडमध्ये वन वर्टेक्स ॲट द टॉप अँड अदर वर्टायसेस ॲट द बॉटम. इथं पिरॅमिड असल्यामुळे फक्त हा इथं एकच वर्टेक्स असतो टॉपला. हा इथं एकच वर्टेक्स असेल आणि बाकीचे सगळे कुठं असतात बॉटमला. जसं आता इथं आहे, इथं आहे, इथं आहे, ठीक आहे, हे इथं आहे, अजून एक इकडे आहे. तर हे असतात बॉटमला बाकीचे. आणि प्रिझममध्ये काय असते टॉपला आणि बॉटमला दोघांना असते. ट्वाईस द नंबर ऑफ साईड्स ऑफ द बॉटम सरफेस. आता हे इकडे काय असते प्रिझममध्ये थ्राईस 3 टाइम्स असते, तर इथं 2 टाइम्स असते. हे बघा इथं किती टाइम दिलं आहे 2 टाइम्स द साईड्स ऑफ बॉटम सरफेस. तर आता हे दिलं आहेत इथं बघूया आपण किती साईड्स आहेत. तर बघा आता हे 1 2 3 4 आणि 5 म्हणजे याचे 2 टाइम्स म्हणजे किती झाले 5 × 2 म्हणजेच किती झाले 10. तर इथं किती असतील 10 साईड्स असतील. किती साईड्स असतील 10 साईड्स असतील. कारण हे काय 5 इथं हा पेंटॅगोनल पिरॅमिड आहे, म्हणून याच्या साईड्स किती असतील 10 असतील. ओके, इथं 2 टाइम्स असते तर इथं 3 टाइम असते. तर ही डायग्राम आहे, ही हेक्झागोनल प्रिझमची आहे. हे काय हेक्झागोनल प्रिझमची आणि हे पेंटागोनल पिरॅमिड आहे. अशा प्रकारे आपण काय पिरॅमिड आणि प्रिझममधलं डिफरन्स शिकलो. तर प्रिझममध्ये काय असतात त्याचे बॉटम आणि काय टॉप सरफेसेस काय असतात सेम असतात. आणि याला पिरॅमिडमध्ये फक्त काय असते बॉटमच असते आणि वर टॉपला काय होते साईड सगळ्या जुळतात. आणि इथं वर फक्त एकच वर्टेक्स असते, बाकी खाली वर्टेक्स असतात. आणि इथं काय जेवढ्या साईड्स आहेत जेवढ्या साईड आहेत त्याच्या काय असते डबल असतात. सॉरी, जेवढ्या काय बॉटम सरफेसच्या जेवढ्या साईड असतात त्याच्या डबल काय असतात त्याच्या साईड असतात. ओके, तर इथे याच्या साईड किती असतील इथं 10 असतील आणि इथं प्रिझममध्ये किती असते 3 टाइम्स असते. ओके, तर हे झाला प्रिझम आणि पिरॅमिडमधील डिफरन्स. आता बघूया पुढे काय आहे. तर बघा पिरॅमिड बनवायचं असेल तर काय त्याचं शेप ठेवायचं. जसं आता ट्रायंग्युलर बनवायचं आहे तर आपण खाली काय करून घ्यायचं ट्रायंगल ठेवायचं. इरेज करते. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे जर काय ट्रायंग्युलर काय पिरॅमिड बनवायचं आहे आपल्याला. ट्रायंग्युलर काय बनवायचं आहे पिरॅमिड बनवायचं. तर काय ठेवून घ्यायचं पहिल्यांदा त्याचा बेस काय असेल ट्रायंगल असेल आणि त्याला तिन्ही साईडने काय लावून घ्यायचे ट्रायंगल लावून घ्यायचे. ओके, तिन्ही साईडने मग काय ट्रायंगल लावून घ्यायचे. कशाला हे पिरॅमिडसाठी. ओके, हे पिरॅमिडसाठी करायचं. आणि प्रिझमसाठी काय करायचं त्याला ट्रायंग्युलर जर प्रिझम बनवायचं आहे तर असं आपण ट्रायंगल लावलं आणि चारही साईड मग तिन्ही साईडने काय लावायचे त्याला रेक्टँगल लावायचे. ओके, हा मेन डिफरन्स आहे त्याच्यामधील. तिन्ही साईडने काय लावायचे मग रेक्टँगल लावायचे. हा झाला त्याचा रेक्टँगल. ओके, तर हे प्रिझम बनवताना आणि पिरॅमिड बनवताना ट्रायंगल लावायचे. ओके, तर बघूया आता पुढे.
तर बघा काय म्हणते, इज क्यूब इज अ प्रिझम ऑर अ पिरॅमिड. तर काय क्यूब प्रिझम आहे की पिरॅमिड आहे ते सांगायचं आहे. तर क्यूब काय आहे, क्यूब आहे हा बघा आपला काय आहे, हा क्यूब आहे. हा झाला आपला क्यूब. तर आपला हा पिरॅमिड होईल की प्रिझम होईल, तर हा ऑब्व्हियसली काय होईल, प्रिझम होईल. हा काय होईल, प्रिझम होईल. कारण याला आहे बघा टॉप फेस आणि बॉटम फेस काय आहेत, सेम आहेत. आणि हे जे काय साईडचे फेसेस आहेत ते कशाने जोडलेले आहेत, रेक्टँगलने जोडलेले आहेत. हे कशाने जोडले आहेत, तर रेक्टँगलने जोडले आहेत. म्हणून काय क्यूब काय होईल, प्रिझम होईल. ओके, क्यूब काय होईल, प्रिझम होईल. तर दुसरा, इन विच शेप ऑल द फेसेस ट्रँग्युलर इन शेप. आता कुठं सगळे फेसेस काय असतात, ट्रँग्युलर असतात. तर बघूया आपण. आता सगळे फेसेस ट्रँग्युलर म्हणजे सगळ्यात पहिलं काय येईल, तर बघा इथं काय सगळे फेसेस काय आहेत, ट्रँग्युलर आहेत. तर बघूया आपण. त्याचा बेस झाला. ओके, बाकी सगळे काय फेसेस ट्रँग्युलर आहेत. हा इकडला एक आणि इकडला एक. तर हा काय झाला, सगळे फेस काय झाले याचे, ट्रँग्युलर झाले. म्हणजेच हा काय झाला, इथे एका पॉईंटला मीट होता येतो आणि बाजूचे काय ट्रँगल आहेत, हे सगळे ट्रँगल आहेत. म्हणून तो काय झाला, एका पॉईंटला मीट होते म्हणजेच पिरॅमिड झाला. आणि त्याचे फेसेस ट्रँग्युलर आहेत म्हणून काय, तो काय झाला, ट्रँग्युलर पिरॅमिड. तर याचा आन्सर काय येईल इथं, ट्रँग्युलर पिरॅमिड. सेकंडचं इथं येईल ट्रँग्युलर पिरॅमिड. तर बघा आपण हे थिंक अबाउटचे आन्सर इथं लिहिलेले आहेत. तर हा पहिल्याचा आन्सर, इज क्यूब अ प्रिझम ऑर पिरॅमिड. तर ते काय प्रिझम आहे. ठीक आहे, क्यूब काय आहे, प्रिझम आहे. दुसऱ्याचा आन्सर आहे, इन विच शेप ऑल द फेसेस ट्रँग्युलर इन शेप. सगळे काय ट्रँग्युलर फेसेस असले तर त्याला काय म्हणतात, ट्रँग्युलर पिरॅमिड म्हणतात. ओके, पहिला क्यूब प्रिझम झाला. नंतर तिसरा, इफ वी कीप ऑन इन्क्रीजिंग द नंबर ऑफ साइड्स ऑफ बेस पॉलिगॉन देन विच 3D शेप विल बी फॉर्म. कुठल्या 3D शेप फॉर्म होतील. जर काय त्याचे आपण पॉलिगॉनच्या काय साईड वाढवत गेलो तर पॉलिगॉन म्हणजे काय आहे ते इथं दिलं आहे. हे बघा, पॉलिगॉन इज अ क्लोज फिगर विथ मेनी साईड्स. पॉलिगॉन काय असते, तर बघा याला पण आपण पॉलिगॉन म्हणू शकतो. ठीक आहे, हा पण आपला पॉलिगॉन झाला, क्लोज फिगर. ओके, खूप सारे साईड. याला पण आपण पॉलिगॉन म्हणू शकतो. तर बघा काय म्हणते की त्याच्या साईड्स काय आपण इन्क्रीजेस करत गेलो, इन्क्रीज, तर ते कुठला शेप होईल. तर जर आपण ह्या साईड अशा काय अशा, आता हे घेतलं आपण पेंटागॉन, असं काय हे वाढवत गेलं तर त्याचं काय होईल, सिलेंडर तयार होईल. हा काय होईल, सिलेंडर तयार होईल. ओके, जर प्रिझमसारखं जर स्ट्रक्चर ठेवलं त्याचं सिलेंडर तयार होईल. म्हणजे काय टॉप आणि बॉटम काय होईल, सेम असेल तर ते काय होईल, सिलेंडर होईल. आणि जर तो शेप असा आपण काय वाढवत गेलो, हा असा शेप असा वाढवत ते कशासारखं, पिरॅमिडसारखं केलं तर ते काय होईल, कोन होईल. तो शेप कुठला बनेल, हा शेप बनेल, कोन बनेल. तर हे त्याचा आन्सर दिला आहे इथं थर्डचं. जर आपण काय त्याच्या इव्हेंच्युअली साईड काय इन्क्रीज करत गेलो प्रिझमसारख्या तर तो काय बनेल, सिलेंडर बनेल. आणि जर काय पिरॅमिडसारख्या तर तो काय बनेल, कोन बनेल. ओके, तर आता आपण एक्सरसाइजकडे वळूया. तर बघा एक्सरसाइज 1. आता आपण एक्सरसाइज 1 बघूया. तर बघा काय म्हणते, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द काय करेक्ट ऑप्शन. तर बघा काय आहे ते,
What shape will be formed if carom pieces are placed one on top of the other? तर काय होईल आता फर्स्टचा आन्सर बघा. आता हे कॅरमची गोटी आहे, हे अशी ठेवली एकावर एक एकावर एक कशा ह्या कॅरमच्या गोट्या ठेवल्या. हा कुठला शेप फॉर्म झाला? हा झाला हा खाली असा कर्व येईल. हां तर हा कुठला शेप झाला? सिलेंडर शेप झाला. ओके, तर हा पहिल्याचा आन्सर काय येईल? सिलेंडर. ओके, आता दुसरा बाय विच टू सिमिलर शेप्स इज अवर ग्लास फॉर्म्ड. तर आता हे आहे बघा आता तर हा शेप बघा आता हा कसा दिसते? क्यूब दिसते का? ट्रायंग्युलर प्रिझम दिसते का? स्पेअर दिसते का? की कोन दिसते? तर हा बघा हा जो आहे हा तुमचा कुठला शेप झाला? हा कोनचा शेप झाला. कुठला शेप झाला? हे कोनचा शेप झाला. म्हणून आता याचा आन्सर काय येईल? कोन. ठीक आहे, डी. आता तिसरा बघा, विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज नॉट 3 डायमेन्शनल. आता हा क्वेश्चन नीट बघा तुम्ही, नॉट 3 डायमेन्शनल. कुठला शेप 3 डायमेन्शनल नाही? तर बघा स्क्वेअर, स्पेअर, सिलेंडर आणि कोन. तर आता बघूया आपण. बघा आता हा काय आहे? स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर हा स्क्वेअर काय आहे? याला लांबी याचे चारही साईड्स काय असतात? सेम असतात. ठीक आहे, याला लांबी आणि रुंदी म्हणजे काय? दोन्ही. तर हा काय झाला? हा स्क्वेअर झाला. तर हा कोणता होईल? 2D शेप होईल. मग आता स्पेअर हा झाला, हा स्पेअर झाला. ओके, सर्कल नाही, हा स्पेअर झाला. हा स्पेअर काय झाला? 3D शेप झाला. ओके, स्पेअर काय झाला? 3D शेप झाला. आता काय अजून आहे? सिलेंडर. तर सिलेंडर आताच काढला आपण. हा काय असते असं? हा झाला सिलेंडरचा शेप झाला. ओके, तर हा सिलेंडर काय झाला? 3D शेप झाला. हा सिलेंडर काय झाला? 3D शेप झाला. आणि हा कोन हा झाला कोन. म्हणजे हा पण काय झाला? 3D झाला. लांबी, रुंदी आणि उंची. लांबी, रुंदी आणि उंची म्हणजे हे तीन काय झाले? हे 3D झाले. हे तिन्ही काय झाले? 3D शेप झाले. आणि हा स्क्वेअर काय झाला? 2D शेप झाला. तर आपला क्वेश्चन काय आहे? इज नॉट 3 डायमेन्शनल. म्हणजे कुठला नाही आहे 3 डायमेन्शनल? म्हणजे काय? स्क्वेअर नाही आहे. तर याचा आन्सर काय येईल? स्क्वेअर. ओके, फर्स्ट. आता बघूया दुसरा क्वेश्चन काय म्हणते? ड्रा द 3 डायमेन्शनल फिगर्स फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. आता आपल्याला काय करायचं आहे? हे त्यांनी दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, त्याच्यावरून काय फिगर काढायची आहे आणि त्याचे काय नाव लिहायचं आहे. तर आता हे आपण इरेज करू. तर बघा, देर आर 5 faces, 5 vertices and 8 edges. One face is square and the remaining faces are triangular. आता याच्यावरून समजेल हे पिरॅमिड आहे की प्रिझम आहे. ठीक आहे, की एक स्क्वेअर आहे आणि बाकीचं ट्रायंग्युलर आहे. तर हा बघा, हा काय झाला? हा स्क्वेअर फेस झाला आणि बाकीचे फेसेस काय झाले? ट्रायंग्युलर. तर हे असं कशामध्ये होते? बाकीचे सगळे फेसेस ट्रायंग्युलर कशामध्ये असतात? पिरॅमिडमध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की हा पिरॅमिड आहे. पण कोणता पिरॅमिड आहे? हा पिरॅमिड आहे कारण बाकी सगळे फेसेस ट्रायंग्युलर आहेत आणि एक स्क्वेअर आहे. तर काय? 5 फेसेस आणि 5 व्हर्टायसेस अँड 8 एजेस. तर आपण आता याला 5 फेसेस काढू.
तर 5 फेसेस कशाला असतात? तर हे बघा, इथं आपण काय स्क्वेअर पिरॅमिड काढलाय. त्याचा बेस स्क्वेअर असल्यामुळे तो काय होईल? स्क्वेअर पिरॅमिड. आणि त्याचे फेसेस काय ट्रायंग्युलर आहेत म्हणून तो पिरॅमिड होईल. ठीक आहे. तर स्क्वेअर काढला आपण. आणि किती फेसेस आहेत त्याला? 5 फेसेस. आणि ते हे काय इथं हे असं इथं टोकावर असं जुळेल ते. हे त्याचे झाले हे त्याचे 4 व्हर्टायसेस. आणि हा जिथं जुळेल इथं तो त्याचा 5वा व्हर्टायस. तर इथं बघू हे त्याचे किती. हा 2. तर हे बघा, हे जे ब्लॅक दाखवले आहेत हे त्याचे काय झाले? व्हर्टेक्स झाले. ओके. 1 2 3 4 5. ओके. आता किती? 5 फेसेस. म्हणजे हा समोरचा एक झाला, हा मागचा, हे 2 मागचे. ठीक आहे. आणि खालचा स्क्वेअर. पाठीमागचे असे किती? 3. हे असे टोटल त्याचे किती झाले? 5 फेसेस झाले. हे इथं बघा, इथं तुम्हाला समजेल. हा 1 झाला, हा 2 झाला, हा 3 आणि हा 4. म्हणजे हे 4 ट्रायंगल आणि हा एक काय स्क्वेअर इथं आपण जोडू. म्हणजे हा त्याचा काय झाला? 5वा फेस. ठीक आहे. हे त्याचे 5 फेसेस झाले. आता 8 एजेस त्याचे. 5 व्हर्टेक्स हे जे ब्लॅक डॉट डॉट केले आहे 5 व्हर्टेक्स. आता त्याचे 8 एजेस. हे बघा, हे खालचे हे 1 2 3 4 5 6 हे 7 आणि पाठीमागची 8. ओके. असे किती? 8 एजेस झाले त्याचे. अशा प्रकारे आपल्याला ही कुठली डायग्राम भेटली? स्क्वेअर पिरॅमिड. म्हणजे क्वेश्चन नंबर 2च्या पहिल्याचा आन्सर आहे स्क्वेअर पिरॅमिड. ही तुम्ही स्केल वगैरे घेऊन नीट काढून घ्या. ओके. आता सेकंड बघूया आपण. 1 फेस इज कर्व्ड, इट हॅज नो व्हर्टायसेस अँड नो एजेस. खूप सोपा प्रश्न आहे हा. बघा काय म्हणते. 1 फेस इज कर्व्ड. 1 फेस इज कर्व्ड. काय कर्व फेस असेल, देर हॅज नो व्हर्टायसेस अँड नो एजेस. त्याला व्हर्टायसेस पण नसतील आणि एजेस पण नसतील. असा कुठला शेप आहे आपल्याकडे ज्याला व्हर्टायसेस पण नसतील आणि एजेस पण नसतील? तर याचं काय येईल? स्पेअर. ओके. इथं काय येईल? इथं येईल स्पेअर. दुसऱ्याचा आन्सर येईल स्पेअर. ओके. क्वेश्चन नंबर 2चं. देर आर 6 फेसेस 12 एजेस. आता थर्ड बघा. देर आर 6 फेसेस 12 एजेस अँड 8 व्हर्टायसेस. किती फेसेस आहेत त्याला? 6 फेसेस 12 एजेस. आता बघूया आपण इकडे ड्रॉ करूया बाजूला. तर बघा इथं आपलं हे थर्ड आहे. तर थर्डचं काय? देर आर 6 फेसेस 12 एजेस अँड 8 व्हर्टायसेस. हे बघा, हे व्हर्टायसेस बघा इकडे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे झाले याचे काय? 8 व्हर्टायसेस जे ब्लॅक डॉटने केले. तुम्ही व्यवस्थित स्केल आणि पेन्सिल घेऊन ड्रॉ करा छान. हा शेप काय क्यूबाईड किंवा क्यूब पण होऊ शकतो. जर स्क्वेअर काढले तर क्यूब होईल आणि हे रेक्टँगल जोडले तर काय होईल? क्यूबाईड होईल. ओके. हे झाले याचे 8 व्हर्टायसेस. आता काय म्हणते 6 फेसेस. तर बघा आपण 6 फेसेस बघूया आपण. हे समोरचा आणि पाठीमागचं हे झाले 2. हे बाजूचे झाले हे झाले हे. हा वरचा खालचा. हे झाले असे वरचे 2 आणि खालचे म्हणजे किती? बाजूचे 4 आणि साईडचे. म्हणजे किती झाले? समोरचा आणि पाठीमागचा असे किती झाले? 6 फेसेस झाले. ओके. असे 6 फेसेस झाले. आणि किती? 12 एजेस. याच्या कडा किती आहे? 12 आहेत. ओके. तर हे झाले याच्या. ही झाली 1
हे झाले 2, हे झाले 3, हे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे 12. ओके, अशा झाल्या ह्या 12. म्हणजे त्याचे एजेस किती झाले? 12 झाले. ओके, तुम्ही व्यवस्थित याला काढून घ्या. ठीक आहे. तर बघा आता चौथा काय म्हणते, देअर इज अ 1 कर्व्ड फेस, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस. तर असा शेप. तर काय 1 कर्व्ड फेस आहे याला. कर्व्ड फेस हा झाला कर्व्ड फेस. ठीक आहे. नंतर काय सर्क्युलर एजेस, 2 सर्क्युलर एजेस. हे झालं याचे सर्क्युलर एजेस. ओके, त्याच्या सर्क्युलर एजेस झाल्या. नंतर 2 फ्लॅट फेसेस. 2 फ्लॅट फेसेस. हा इथला एक फेस झाला आणि हा इथला एक. ओके, म्हणजे असा कुठला शेप आहे तर सिलेंडरचा शेप आहे. ओके, तुम्ही याला असं नीट प्रॉपर ड्रॉ करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा एक्सरसाइज 1 संपलेला आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे स्क्वेअर पिरॅमिड, क्वेश्चन नंबर 2चं दुसऱ्याचं उत्तर आहे स्पेअर, तिसरा आहे क्युबॉइड आणि चौथा आहे सिलेंडर. ओके, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.